हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलोय खास विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना 11वी-12वी मध्ये आहेत आणि ज्यांना साइड इन्कम करायचं आहे. तर मी त्यांच्यासाठी एक खास अपॉर्च्युनिटी अजून एक घेऊन आलेलो आहे. तर या व्हिडिओला पूर्ण पहा आणि मागच्या व्हिडिओप्रमाणेच या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या. या ठिकाणी आपण 50% काम जे आहे ते मॅन्युअली करणार आहोत आणि राहिलेलं 50% काम आहे ते आपण ChatGPTच्या मार्गाने करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एआयचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे तर ते आहे Google मॅप खोलायचा आहे आणि तुमच्या लोकल एरियातील बिझनेसेसना सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या लोकल एरियातील दवाखान्यांना सर्च करा आणि त्यांच्या वेबसाईट आहेत का ते चेक करा. समजा Google रिझल्टमध्ये जर तुम्हाला ती वेबसाईट दिसली नाही त्यांची, तर अशा टाईपच्या दवाखान्याच्या एक लिस्ट बनवायची आहे तुम्हाला आणि त्या लिस्टला तुम्हाला स्टेप बाय स्टेप फोन करून इन्क्वायरी करायची आहे, की त्यांची खरंच वेबसाईट नाही आहे का? त्यांना वेबसाईट डेव्हलप करायची आहे का? तर अशा प्रकारे कोल्ड कॉलिंग करून तुम्ही प्रोजेक्ट मिळवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्डप्रेसबद्दल बोलणार आहोत, की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या लोकल एरियातील क्लायंट्सना वेबसाईट बनवून देऊन एक स्टेबल इन्कम सोर्स जनरेट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये बघूया स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे तुम्ही या गोष्टी एक्झिक्यूट करू शकता. समजा तुम्ही 10 दवाखान्यांची अशी लिस्ट काढली, की ज्यांची वेबसाईट तुम्हाला Google मॅपवर दिसत नाही आणि त्यातील 5 जण तयार झाले वेबसाईट करण्यासाठी. तर कमीत कमी एका दवाखान्याची वेबसाईट तुम्ही 10,000 ला पिच करू शकता आणि आय थिंक दवाखाना हा बिझनेस मोठा आहे. त्यामुळे 10,000 ला ते डॉक्टर तयार होतील. तर असे तुम्ही 5 केले, तर महिन्याला तुम्ही 50,000 कमवू शकता आणि साहजिकच 50,000 ही कॉलेज करत कमवलेली खूप मोठी रक्कम आहे. तर आपला नेक्स्ट चॅप्टर आहे, ते म्हणजे आता प्रोजेक्ट मिळालेले आहेत. आता त्यांच्यासाठी वेबसाईट बनवणे. तर आपल्याला ChatGPTमध्ये जाऊन काही प्रॉम्प्ट टाइप करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला त्या क्लायंटची रिक्वायरमेंट जाणून घ्यायची आहे, की तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये काय-काय गोष्टी दाखवायच्या आहेत. खरं सांगायचं तर प्रत्येक वेबसाईटचं एक ठरलेलं स्ट्रक्चर असतं आणि ठरलेले पेजेस असतात. समजा दवाखान्याची कॅटेगरीतली जर वेबसाईट आहे, तर त्याचे मी 5 पेजेस सांगतो. होम, अबाउट अस, सर्व्हिसेस, गॅलरी आणि कॉन्टॅक्ट अस हे मेन पेजेस आहेत आणि हेच तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता, की आम्ही हे पेजेस तुम्हाला करून देऊ. आणि अशा प्रकारे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये ChatGPTकडून प्रत्येक पेजचा कंटेंट काढून घेणार आहोत. तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉम्प्ट दिलेले आहे. ती उचलून ॲज इट इज तुम्हाला ChatGPTमध्ये पेस्ट करायचे आहे आणि हे करतानाच तुम्हाला तुमचा पेजचा कंटेंट मिळणार आहे. आणि वर्डप्रेस हे शिकायला खूप सोपं आहे. त्यामुळे तुम्ही हार्डली 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये वर्डप्रेस बिगिनर लेव्हलला शिकू शकता आणि तेवढं सफिशियंट आहे एक वेबसाईट बनवण्यासाठी. ओके. तर स्टेप 2 मध्ये आपण बघितलं की ChatGPTकडून आपण कंटेंट काढून त्याचे पेजेस कसे तयार करायचे. आता ते कसे तयार करायचे हे मी या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही. बट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये खास त्यासाठीच मी तुम्हाला मॅन्युअली सगळं दाखवून देईन, की कशाप्रकारे तुम्ही ChatGPTकडून कंटेंट काढून पेज क्रिएशन करू शकता. तर आणि तुम्हाला वर्डप्रेस शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये वर्डप्रेस असे टाईप करा. म्हणजे मी फ्युचरमध्ये कधी कोर्स काढायचा विचार करेन. कारण मी गेले 7 वर्षे वर्डप्रेसमध्येच काम करत आहे आणि मला 7 वर्षांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. ज्यामध्ये मी 200 प्लस वेबसाईट तयार केलेल्या आहेत आणि बरेचसे फ्रीलान्सिंग आणि जॉबमधले सुद्धा क्लायंट हँडल केलेले आहेत. तर त्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवू शकेन. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्लीज कमेंटमध्ये वर्डप्रेस असं टाईप करा. मी खूप कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी कोर्स लॉन्च करू शकतो. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ मी रात्री शूट करत आहे. लो लाईटमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये ग्रेनिंग येत आहे आणि व्हिडिओची क्वालिटी थोडीशी
कमी आहे. पण मित्रांनो, तुम्ही समजून घ्या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. तर नक्कीच मी फ्युचरमध्ये व्हिडिओची क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि थँक यू. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप